काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून दुःख नाही, पण त्या मनापासून हव्या होत्या म्हणून आहे. कधीकधी आपण अशा लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाहीत. माणसाच्या जगण्याला कारण नक्कीच असावं, पण प्रत्येक वेळी कारण देत जगणं नसावं. काही वेळा माणसं अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळचं चांगलं गमावून बसतात. निर्णय घेणं कठीण नसतं, भीती असते ती परिणामांची. निर्णय जर चुकला तर त्याचे परिणाम एकट्याने भोगायला धाडस लागतं. काहीही न सांगता समजून घेणाऱ्याला समजून घेणारं कोणीच नसतं, कारण त्याला गृहीत धरलं जातं नेहमीच. ज्यांना गमावण्याची भीती वाटते तेच सर्वात आधी निघून जातात. कधीकधी शांत राहणाऱ्या माणसाकडं शब्दांची कमी नसते, फक्त ऐकणारी माणसंच कमी असतात. सुटण्यासाठी धडपड करणाऱ्या नात्यांना जबरदस्तीनं बांधून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. बाहेरच्या जगात आपलं नाणं फक्त खरं असून चालत नाही, ते वाजवून दाखवण्याची हिंमत देखील असावी लागते. आपण कोणासोबत पण हसू शकतो, पण रडताना खांदा मात्र आपल्या हक्काचाच शोधतो. तू खूप बदललायस असं बोलणारी माणसं तीच असतात जी आपल्याला बदलायला भाग पाडतात. काही वेळेला तुम्हाला काहीच त्रास होत नाही याचाही लोकांना त्रास होतो बरं का. मन नाजूकच असतं. आयुष्यात आलेली काही चुकीची माणसं त्याला दगड बनवतात. काही नाती तुटत नाहीत, ती फक्त बोलणं थांबवतात आणि आठवणींच्या रूपात आयुष्यभर सोबत राहतात. आयुष्यात दुसरी संधी सर्वांनाच मिळत नाही. तुम्हाला मिळाली तर जुन्या चुका पुन्हा करू नका. जिथं शब्द आणि भावना समजून घेतल्या जातात तिथंच हक्क दाखवायचा असतो, नाहीतर किंमत नाही राहत त्या हक्काला.